नमस्कार सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आता मी आलेलो आहोत अबुधाबीतल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमला. आणि सध्याचं वातावरण विचारायला प्रचंड ऊन आहे. आणि आज आम्ही दोन फॅमिलीज मिळून आलेलो आहोत, म्हणजेच आर्विक आणि सान्वी. हे दोघेही स्कूल फ्रेंड्स आहेत. आणि संपूर्ण म्युझियम पाहिल्यानंतरचा माझा अनुभव सांगते, अमेझिंग. असं म्युझियम मी आजपर्यंत नव्हतं पाहिलं. त्याची सुरुवात होते म्युझियमला एंटर झाल्या असलेल्या लॉबीमध्ये मोठमोठ्या नेक आणि टेलचे असलेले वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉरचे स्केलेटन. तिकीट्स विचाराल तर अडल्टसाठी 70 दिराम आणि मुलांसाठी फ्री होती. चला तर मग सुरुवात करूया आपल्या इमॅजिनेशनच्या बाहेरच्या गोष्टी पाहायला. फर्स्ट सेक्शन आहे स्टोरी ऑफ द अर्थ. ही पहिलीच आहे गॅलरी स्टोरी ऑफ द अर्थची, जिथे बिफोर 13 बिलियन इयर्स आपलं युनिव्हर्सल आणि अर्थची हिस्ट्री काय होती ते सर्व पाहायला मिळतं. आणि जे संपूर्ण चारी बाजूच्या स्क्रीनवरती इन्फॉर्मेशन सकट आपल्याला पाहायला मिळतं. आणि तितक्यातच समोर दिसली ती म्हणजे मोठी गोलाकार स्क्रीन, ज्यावरती सोलार सिस्टममधल्या प्रत्येक प्लॅनेटबद्दल आपल्याला समजतं. ते कसं तर आता स्क्रीनवरती प्लुटो दिसतोय आणि त्याची सर्व इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याचा आकार केवढा आहे, त्याचं सनपासून डिस्टन्स किती आहे, असं सर्व. आणि हे चेंज होत राहतं. आणि मुळातच या स्क्रीनचा जो राऊंड शेप आहे तो इतका मोठा आहे ना, त्याच्यामुळे सोलार सिस्टममधला प्रत्येक प्लॅनेट अगदी खराखुरा पाहतोय असं वाटत होतं. बघू शकताय तुम्ही सुद्धा की अर्थ अगदी खरीखुरी फिरते आहे ना, असंच वाटतंय. आणि म्युझियममध्ये फक्त वस्तू ठेवल्या नाही आहेत, तर प्रत्येक गोष्टीची काय हिस्ट्री आहे ती संपूर्ण चारी बाजूला स्क्रीनमध्ये डिस्प्ले होताना आपल्याला दिसते. त्यामुळे आपण वाचतच पुढे जात असतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्ससुद्धा पाहायला मिळतात आणि ते कसे निर्माण झाले, कशापासून निर्माण झाले, त्याची सर्वसुद्धा माहिती आपल्याला वाचायला मिळते. मोठमोठे रॉक्स आहेत, जे ऑस्ट्रेलियामध्ये काही ठिकाणी आपल्याला आढळतात. आणि येणाऱ्या प्रत्येकालाच या म्युझियममधील सर्वात अट्रॅक्टिव्ह वाटणारी गोष्ट म्हणजे हा दगड. कारण हा साधासुद्धा दगड नसून 45 kgचा चंद्रावर ब्लास्ट होऊन पृथ्वीवर ऑस्ट्रेलियामध्ये पडलेला अराउंड 7 बिलियन इयर्स आधी, ज्यावेळी सोलार सिस्टमसुद्धा तयार नव्हती झाली, त्यावेळी पडलेला हा दगड आज इथे आपल्याला स्पर्श करायला मिळतोय. ज्यावेळी हा पडला त्यावेळी तिथले लोकल्स सांगतात की एखादा रोटन पीनट बटरचा जसा वास यावा ना, तसा या दगडाचा वास येत होता. आज इथे येताना अजिबात असं वाटलं नव्हतं की आज ते स्पर्श करायला मिळेल जे सोलार सिस्टम तयार होण्याआधी किंवा तयार होताना बरेचसे पार्टिकल्स इतक्या बिलियन्स ऑफ इयर आधी जे आपल्या पृथ्वीवर पडले ते आपल्याला आज इथे पाहायला मिळतील, त्यांना स्पर्श करायला मिळेल, त्याबद्दल माहिती वाचायला मिळेल. मेसोझोइक इरा म्हणजे 252 to 66 मिलियन इयर्स आधी, ज्यावेळी पृथ्वीवर संपूर्ण डायनोसॉरचं राज्य होतं. शिवाय फ्लाइंग टेरोसॉर्स, इन्सेक्ट्स असे वेगवेगळे ॲनिमल्स पृथ्वीवर राज्य करत होते. आणि मी म्हटल्याप्रमाणे मेसोझोइक इरामध्ये कोणते कोणते डायनोसॉरसोबत ॲनिमल्स, इन्सेक्ट्स होते ते सर्व ना या सेक्शनमध्ये त्यांनी आर्टिफिशियल बनवून दाखवलेले आहेत. हे ऑरेंज कलरचे प्रॉन्ससारखे दिसणारे इथे त्यांनी तयार केलेले आहेत. हे मरीन रेप्टाईल्स त्यावेळी असायचे. आणि मी मगाशी म्हणाली ना फ्लाइंग टेरोसॉर्स, ते हे पक्षी, शिवाय डॉल्फिन आणि इतर काही सी ॲनिमल, बर्ड्स असं जे सर्व त्या काळामध्ये त्या इरामध्ये असायचं ना, ते सर्व या सेक्शनमध्ये त्यांनी इतकं मस्त क्रिएट करून दाखवलं आहे ना. त्यावेळेचा जो ज्युरासिक इरा होता ना, तो संपूर्ण आपल्याला इथे यांना पाहायला मिळतो. अगदी फ्लोरिंग खाली सुद्धा त्यावेळच्या ज्या रिव्हर असायच्या, ज्यामध्ये अगदी वेगवेगळ्या जातीचे क्रोकोडाईल असायचे, शिवाय स्नेक्स, आणखी बरेचसे इन्सेक्ट, सी ॲनिमल, ते सर्व ना त्यांनी भले आर्टिफिशियल क्रिएट केलेलं आहे, बट अगदी त्यावेळच्या रिअलिस्टिक जगामध्ये आपल्याला घेऊन जातं. चला तर मग बघूया पॅलिओ लॅबमध्ये काय काय आहे ते. त्यांनी दाखवलेलं आहे की फॉसिल सिक्रेटिन स्टोन म्हणजेच काय तर मिलियन्स ऑफ इयर आधी झाडाच्या खोडातून एक पिवळसर लिक्विड बाहेर येतं आणि ते नंतर टणक होऊन त्याला अंबर म्हणतात. हे असे येल्लो रंगाचं ते स्टोन तयार होतं. तर त्यामध्ये आहेत ना झाडाच्या खोडावरचे छोटे छोटे इन्सेक्ट्स आहेत ना फ्रोझन होऊन जातात. हे काहीसं असं, त्यामुळेच त्यांनी म्हटलेलं आहे की फॉसिल्स म्हणजेच जीवाश्म इन सिक्रेट स्टोन. ऑफकोर्स लॅब आहे, म्हणजेच संपूर्ण म्युझियममध्ये जे पण हे डायनोसॉरचे मोठे मोठे स्केलेटन तयार केलेले आहेत, इतर प्लांट्स, ॲनिमल्सचे, ज्याचा स्टडी आणि रिसर्च काही प्रमाणात इथे होतच असेल. त्यामुळे इथे हे सर्व आम्हाला पाहायला मिळालं. शिवाय ज्यापासून ते मटेरियलपासून बनवतात ना, त्याचे काही पार्टिकल्स इथल्या झिपलॉकमध्ये सुद्धा पाहायला मिळाले.
आणि इथे मुलांसाठी सुद्धा एक सेक्शन तयार केलं होतं. म्हणजे त्यावेळी कसं डिगिंग करून डायनोसॉरचे अवशेष सापडत असतील, तसं इथे सँडमध्ये मुलांना तर फील यावा यासाठी असं तयार केलेलं होतं. आणि मुलांच्या डोळ्यात सँड जाऊ नये ना म्हणून त्यांनी आहे ना ग्लेअरसुद्धा दिलेला आहे. शिवाय आजूबाजूला बरीचशी सिक्युरिटीसुद्धा उभी आहे लक्ष देण्यासाठी. आणि आर्विक इथे खेळतोय, सान्वी आहे ना थोडी मागे राहिली आहे, थोड्याच वेळात तीसुद्धा येईल खेळायला. ही खरीखुरी स्नेल आहे जी UK मध्ये सापडली होती. शिवाय बरेचसे रॉक्स आहेत जे कोणकोणत्या कंट्रीमध्ये सापडले त्यासोबत मेन्शन करून इथे आपल्याला पाहण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि खरंच प्रत्येकाने ना घेण्यासारखा अनुभव आहे की त्यावेळचे अवशेष आपल्याला अगदी हाताने टच करून फील करायला पाहायला मिळतात. इवन मुलंसुद्धा खूप एन्जॉय करतात कारण आता ना किती भारी वाटतं आहे. म्हणजे असं फील होतं आहे की त्यावेळी सापडलेले अवशेष सर्व तसे जतन करून म्युझियममध्ये आपल्याला पाहण्यासाठी ठेवलेले आहेत. अजिबात वाटत नाही आहेत की आर्टिफिशियल तयार केलेले आहेत. अगदी त्यामध्ये खराखुरा असा जीव वाटतो आहे. इतक्या शांत बसलेल्या माकडाला पाहून खरंच तसं वाटतं आहे ना. आणखी एक गोष्ट मला पाहायला मिळाली तर इथे काही या लेदरच्या बॅग पर्स आहेत ज्या आहेत ना ॲपल कॅक्टसच्या लेदरपासून बनवलेलं आहे ते. तर मला आश्चर्य वाटलं ॲपलच्या लेदरपासून सुद्धा पर्स बनवलेली आहे. पुढे जाता जाता काही मोठमोठ्या स्क्रीन्स होत्या आणि त्या स्क्रीनवरती सुद्धा काही ना काही आपल्याला छान बघायला मिळतं. पुढे आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे हिडन हिरोज. तर इथे ह्या काही ना क्रिस्टल प्लेट्स होत्या ज्याच्यामध्ये काही ना काही ऑब्जेक्ट म्हणजेच अवशेष आहेत ना कोटेड होते जे इथे दिलेल्या स्क्रीनवरती पर्टिक्युलर प्लेसला प्लेस करायची. तर त्यातला अवशेष कोणता आहे विथ त्याच्या पिक्चर आणि एक्सप्लेनेशनसोबत की त्याच्या नेचरमध्ये काय रोल आहे, ते काय इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, ते संपूर्ण एक्सप्लेनेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. खरंच खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि या व्यतिरिक्तसुद्धा आणखी बऱ्याच गोष्टी होत्या. सर्वच काही मला कव्हर करता आलं नाही कॅमेरामध्ये, पण जितकं शक्य होईल तितकं मी म्युझियमबद्दल शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. इथून आम्ही पुढे गेलो नॅचरल म्युझियमच्या अगदी अपोजिट असलेल्या टिमला फेनोमेनाला. आणि आयुष्यातला सगळ्यात आगळा वेगळा अनुभव म्हटलात ना तरी चालेल जो आज इथे मिळणार आहे आम्हाला. इट्स नॉट ओनली आर्ट म्युझियम पण आर्ट, सायन्स, नेचर सर्वांचंच एक परफेक्ट मिक्सचर आहे.
या म्युझियममध्ये. हे म्युझियम जगातील पहिलं आणि सर्वात मोठं आर्ट स्पेस आहे, जे बेस आहे एन्व्हायरमेंटल फेनोमेनाच्या कॉन्सेप्टवर. म्हणजेच काय, हे आर्ट कोणत्याही कॅनव्हासवरती नाही आहे, कोणत्याही फ्रेममध्ये नाही आहे, तर ते तयार झालेलं आहे लाईट, साऊंड, एअर आणि आपल्या प्रेझेन्सने. जसं तुम्ही त्या रूममध्ये एंटर करताना ते आर्ट संपूर्ण तुमच्याशी इंटरॅक्ट करायला लागतं. जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं प्रत्येक रूममध्ये वेगवेगळ्या युनिक आयडियाजने वेगवेगळी आर्ट तयार केलेलं आहे. एकदम वेगवेगळ्या दुनियेत तुम्ही जाता. I've come so far away from home. There's no way I'm turning back now. My destination is unknown, so I keep pushing, never slow down. A big blue sky, a pocket of dreams, a head full of hopes, possibilities. नेक्स्ट रूममध्ये गेलो आणि सर्वांना असं साईडने बसायला सांगतात आणि समोर काय होतं, तर बिग ब्लॅक बलून. आणि आम्ही पाहतच होतो की काय होतं आहे नक्की कळत नाही आहे. नंतर समजलं की तो फ्लोटिंग आहे, तो स्वतःहून वरती जातो, फ्लोट होतो आणि पुन्हा टच होतो सरफेसला, विदाऊट एनी सपोर्ट, विदाऊट एनी वायर्स. मी म्हटलं नाही, इथलं आर्ट आपल्याशी इंटरॅक्ट करतं, जसं टच करतो तसं ते लांब पळून जातं. पुढच्या रूममध्ये तर अगदीच अमेझिंग होतं. पूर्ण रूम डोम शेपमध्ये होती. वरती मोठा बिग सर्कल होता आणि सर्व बाजूने लाईट्स होत्या, डिझाईन्स होत्या. यावरती या सर्व दिसणाऱ्या ज्या डिझाईन्स आहेत, तर बाहेर मुलांनी मोठ्यांनी ड्रॉ केलेले पिक्चर्स होते, ॲलिगेटर्स होते ज्याच्यावरती नाव लिहिलेलं होतं, जे स्कॅन केल्यानंतर इथे तुम्हाला सगळीकडे चारी बाजूने ते दिसत होतं. तर अशी एक युनिक आयडियाने ही आर्ट रूम तयार केलेली होती. मला खात्री आहे आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण वेअर द लाईन बिटवीन एन्व्हायरमेंट, आर्टवर्क अँड सेल्फ कम्प्लिटली ब्लर्स. आणि व्लॉग आवडला आहे म्हटल्यावरती लाईक, शेअर, सबस्क्राईब तर केलंच पाहिजे. चला मग पुन्हा भेटेन नवीन कॉन्टेंटसोबत. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.